संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये विविध प्रकारच्या चोऱ्या सुरू होत्या। त्यात अलीकडच्या काळात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच घाला घातला होता। विहिरी, कूपनलिका, शेततळे यांना चोरट्यांनी लक्ष्य करत केबल, कृषी पंपांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। त्यामुळे घारगाव पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। भोजदरीसारख्या दुर्गम भागातील एकट्या गावात शेकडो चोऱ्या झाल्या होत्या। त्यामुळे भोजदरीकरांनी चोऱ्यांचा तपास लागून अवैध दारू बंद करावी या मागणीसाठी शिवजयंती दिनी आंदोलन करत माध्यमांसमोर व्यथा मांडल्या होत्या। पोलिसांनाही विनंती करतो की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना आरोपी हे कस्टडीमध्ये बंद करा, जेणेकरून आमच्या गावचं जे पुढील होणाऱ्या चोऱ्या ह्या बंद होतील आणि गोरगरिबांना जगता येईल। घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी गांभीर्याने दखल घेत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त करत तपासाची चक्रे फिरवली। किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे, अनिल देमाभाऊ काळे सर्व राहणार बाळंद्री यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली आहे। त्यात दीपक भोर, राम गवांदे, रवींद्र गुंजाळ, भाऊ तळपे, गोरक्षनाथ कडाळे, उत्तम निमसे, संतोष निमसे, भास्कर गुळवे यांच्या केबल व नवनाथ सागर, निलेश सागर, रोहित आहेर, सुरेश भुतांबरे, महेश हांडे, सुभाष गुळवे, सीताराम गुळवे, भरत पाबळे, लक्ष्मण तिटकारे, अमोल कहाणे, सुभाष घोडे, शिवाजी उगले, रामदास भुतांबरे, संतोष शेळके यांचे कृषी पंप तसेच संदीप वाळुंज यांचा LED TV, बेलापूर येथून ट्रॅक्टरची बॅटरी असे साहित्य चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे व ते साहित्य दत्तात्रय किसन हुलवळे, चैतन्यपूर अकोले, देवराम ज्ञानदेवमध्ये बाळंद्री, गोरख ज्ञानदेवमध्ये बाळंद्री, अशोक अंकुशमध्ये बाळंद्री, विशाल सुखदेव दुधवडे बाळंद्री, दीपक पवार अकलापूर, रामदास काशीनाथ वाडगे एठेवाडी, तुषार बाळू काळे रामवाडी आळे तालुका जुन्नर, अशोक सोनत्या दुधवडे बाळंद्री, रवींद्र बबल्या केदारी बाळंद्री, नितीन संजय दुधवडे बाळंद्री यांना विकले असल्याची माहिती दिली आहे। पोलीस पथकाने व सर्वांच्या ताब्यात असलेला मुद्देमाल जप्त केलाय, तर आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली आहे। घारगाव हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरील, शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल वायर याच्या चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं। सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ यांनी खूप प्रयत्नांती एक 3 चोरांची टोळी पकडलेली आहे। त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 NC त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकवर झालेला आहे। आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे। यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे, आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्याने पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी। असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतकरी शेतबांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाही। तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये। अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले, पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले तर कोणाची गय केली जाणार नाही, 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल। आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत, या 3 आरोपींचा PCR आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे, अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील। धन्यवाद। दरम्यान चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या चोऱ्या करून तो माल शेतकरीच खरेदी करत असल्याने हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे बोलले जात आहे। पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केल्याची बहुधा ही पहिलीच घटना असेल, असे देखील बोलले जात होते। त्यामुळे घारगाव पोलिसांचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे। तर ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू गोडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, सुरेश शेळके, अनिल भांगरे, महादेव हांडे, चांगदेव नेहे, चालक चंद्रकांत मेडे, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनाड आदींनी ही कारवाई केली आहे. तर पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली ही कामगिरी केवळ गुन्हे उघडकीस आणणारी नाही, तर संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गाला दिलासा देणारी ठरली आहे. दुर्गम भागात सातत्याने वाढलेल्या चोऱ्या, शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर झालेले घाव आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती या सगळ्या पार्श्वभूमीवर घारगाव पोलिसांनी केलेली धडाकेबाज कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.